आज मी फक्त एक कच्चा बटाटा वापरून इतका छान हलका फुलका नाश्त्यासाठी मी पदार्थ बनवून दाखवलेला आहे। एक वाटी रवा आणि एकच बटाट्यापासून हा इतका छान स्नॅक्स तयार होतो, भरपूर क्वांटिटीमध्ये तयार होतो आणि खायला म्हणजे ज्यावेळेस आपल्याला असं नमकीन काहीतरी खाऊ वाटतं, चटपटीत खाऊ वाटतं ना, अशा वेळेस तुम्हाला ना हा स्नॅक्स खूप फायदेशीर ठरेल। भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही याला बनवून ठेवू शकता। इतका क्रंची आणि आतून इतका सॉफ्ट असतो, खायला मात्र टेस्टी असते। तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती। तर इकडे मी एक बटाटा किसून घेतलेला आहे, त्याला पाण्यामध्ये जरा वेळ ठेवलेला आहे, पाहू शकता। फक्त एकच बटाटा इकडे वापरायचा। ते मी इकडे एक बटाटा किसून घेतलेला आहे। आता याचं सगळं पाणी काढून घ्यायचं, निथळून घ्यायचं आणि इकडे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा हा बारीकच हवा आहे, कारण की मग छानपैकी मग पीठ आपल्याला मळता येईल। हे बघा, हे बारीक रवा मी एक वाटी घेतला। याच्यातलं सुद्धा जसं लागेल तसं आपल्याला वापरायचे। आता हे बटाट्यातलं सगळं पाणी जरा काढून घेते, स्वच्छ धुवून घेते। हे बघा, चाळणीमध्ये सगळं पाणी मी स्वच्छ धुवून घेतले आणि बटाटा जो किसलेला आहे तो बघा किती छान फ्रेश आहे अजून। ते सगळं पाणी, एक्स्ट्रा पाणी निथळून जाईल, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया। कढाईमध्ये एक चमचा तेल तापत ठेवायचं। त्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा किंवा अर्धा चमचा जिरे टाकायचे। थोडासा तिखटपणा किंवा चटपटीत होण्यासाठी इकडे मी लाल मिरचीचा कूट टाकला। हे आमच्या गावाकडच्या मिरच्या खूप स्पायसी आहे, त्याचा कूट केलेला आहे, तो अगदी चिमूटभर टाकलेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकते मी एक चमचा सफेद तीळ। सफेद तीळ नसेल तरी काही हरकत नाही, जिरा आणि कढीपत्ता वगैरे टाकू शकता बारीक चिरून, कोथिंबीरवाली। तर तीळ जरा जास्त पडण्यात आलेला आहे, अर्धा चमचा तीळ पुरेसे आहे। हे तीळ सुद्धा मी आता काढून घेते। हे जरा असं परतून घ्यायचं मस्त, आणि थोडंसं परतलं गेलं की आपण ह्याच्यामध्ये एक मोठा ग्लास पाणी टाकणार आहोत। हे बघा, इकडे मी एक मोठा ग्लासच्या अंदाजाने पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा आपल्याला ह्या स्टेजवर टाकायचं। म्हणजे आपण याच्यात लाल मिरचीचा कूट टाकलाय, म्हणजे तिखटपणा आहे, जिरेची फोडणी दिली आहे आणि सफेद तीळ टाकलेले आहेत। आता त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये किसलेला बटाटा टाकायचा। भरपूर तुम्हाला करायचं असेल तर 2-3 बटाटे सुद्धा किसून टाकू शकता, पण मला थोडंच बनवायचं आहे। हे बघा, हे तीळ जे आहेत ना, हे जरा जास्त झालेत, हे मी काढून घेते चमच्याच्या साहाय्याने आणि याला एक उकळी येऊन द्यायची। हे बघा, थोडेसे तीळ मी कमी केलेले आहेत आणि आता आपण याला छानपैकी एक उकळी येऊन द्यायची। बटाटे थोडेसे नरम सॉफ्ट ह्या पाण्यामध्ये शिजून द्यायचे। तर चांगलं याला एक खळखळ उकळी येऊन द्यायची सुरुवातीला। तर उकळी यायला चालू झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। आता चांगली उकळी येऊन द्यायची। स्लो गॅस ठेवायचा, जास्त काही हाय फ्लेम ठेवायचा नाही। आता ह्याला अशी चांगल्या प्रकारे उकळी आली की मग आपण याच्यामध्ये रवा जसा लागेल तसा टाका, एकदम लगेच वाटीभर रवा टाकू नका, जसं त्याला घट्टपणा येईल तसंच टाकत राहायचं। हे बघा, थोडं थोडं ॲड करत राहायचं, कारण पाणी जे वापरले ना त्याच्यामध्ये तो परफेक्ट बसला पाहिजे, त्यामुळे मी इथे थोडा थोडा रवा वापरते। आणि बस, आता याची पुढची प्रोसेस फक्त शिऱ्यासारखं याला बनवून घ्यायचं घट्ट। पातळ वाटलं की पुन्हा थोडा एकदा रवा टाकायचा, बस आता इतका पुरेसा आहे। तर बरोबर अंदाजाने मी हा रवा टाकलेला आहे याच्यामध्ये। पातळच वाटत असेल तर मग परत एकदा थोडासा रवा ॲड करू शकता। जितका रवा टाकताल तितकाच तुमचा हा नाश्ता भरपूर क्वांटिटीमध्ये बनला जाईल, कारण हा शिरा जास्त बनला जातो आणि मग त्याच्यापासून आपल्याला भरपूर सारे आपल्याला स्नॅक्स बनवता येतात। आता ह्याला शिऱ्यासारखंच मस्त असं शिजून घ्यायचं, अगदी स्लो गॅसवर, जोपर्यंत याच्यामध्ये घट्टपणा तयार होत नाही तोपर्यंत स्लो गॅसवर याला असं मिक्स करून घ्या। हलक्या हाताने घ्यायचं, बस। हे बघू शकता किती मस्त असा हा आपला शिरा तयार झालेला आहे। तुम्ही ह्याला असा खाऊ शकता, एक तिखट रवा म्हणून खाऊ शकता। आपण याच्यामध्ये बटाटे वगैरे टाकले, हे उपासाच्या दिवशी सुद्धा तुम्ही ह्याला खाऊ शकता। रवा मला वाटते उपासाला नाही चलत, हां सॉरी, तुम्ही असं कधी पण करू शकता, खाऊ शकता।
तर इकडे मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि थोडासा याच्यामध्ये गरमपणा असतानाच तुम्ही याला थोडंसं असं नरम सॉफ्ट करा चमच्याच्या सहाय्याने, किंवा हाताला थोडंसं पाणी लावून सुद्धा ह्याला असं मळून घेऊ शकता. हे बघा, मी थोडं हाताला पाणी लावून ह्याला असं चांगलं जरा मळून घेते. हलक्या हाताने कोमट असतानाच ह्याला मळून घ्यायचं. चटके लागले तर चमच्याने असं याला मिक्स करू शकता. तर जितकं होईल तितकं मी हाताने त्याला मळून घेते. गार हात लावायचा आणि बस आता याला चौकोन आकार द्यायचा. इकडे मी चौकोन आकाराचं करते. तुम्ही याला ना मेंदू वड्यासारखे बनवू शकता, किंवा असं फ्रेंच फ्राईज भेटतं बघा ते, त्याच्यासारखं सुद्धा याचे बनवू शकता. आवडीनुसार तुम्ही याला आकार द्या. तर मी चौकोन देते, म्हणजे मला ह्याच्या पाड्याच्या शंकरपाळ्या ट्रायंगल आकार देत आहे. तर त्यासाठी सुरुवातीला मी हा चौकोन बॉक्स करते. हे अशा प्रकारे जसं आपण वड्या वगैरे पाडतो बघा तसं. गरमच आहे, कोमट आहे, म्हणजे इतकं आहे जितकं मी हात लावू शकते. प्रेस करायचं, पुढं असं सरकवायचं, सेट करायचं. हे बघा, असं हलक्या हाताने. आता हा थंड झालेला आहे बॅटर. हा थोडा थंड झाला, सेट झाला की चाकूच्या सहाय्याने लाईन पाडून घ्यायच्या अशा. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही याला आवडीनुसार सुद्धा शेप देऊ शकता, किंवा अशा वड्या, खोबऱ्याच्या वड्या बनवतो चौकोन चौकोन, तसं तुझं सिंपल बनवू शकता. तर झालेल्या आहेत लाईन कट करून. आता आपण ह्याला ट्रायंगल आकार द्यायचा, म्हणजे शंकरपाळ्या बनवतो अगदी तसं बनवायचं. हे असं एकदम हलका हात वापरायचा. वाटलं तर चाकूला सुद्धा तुम्ही थोडं पाणी लावू शकता, म्हणजे सहजपणे न चिटकता कट होतील. कारण रवा आहे त्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये चिकटपणा असतो. आता हे सगळं कट करून घेतले. हलक्या हाताने याला चमच्याच्या सहाय्याने किंवा मोठ्या चमच्याच्या सहाय्याने याला काढू शकता. परफेक्ट बघू शकता, कुठेही तुटली नाही किंवा खाली ताटाला चिटकली नाही, कारण आपला बॅटर हा छानपैकी शिजला गेलेला होता. हे बघा, जाडसर ठेवलेला आहे. हे जे मी प्लेटमध्ये बॅटर सेट केले ना, ते तुम्ही आवडीनुसार पातळ जाड करू शकता. हे बघा, किती सुंदर अशी शंकरपाळी तयार झाली. आता मी सगळ्या ह्या काढून घेते हलक्या हाताने. हे असं चमच्याच्या सहाय्याने सोप्या जातात काढायला, कुठेही तुटणार नाही. पाहू शकता किती छान अशी आपली ही रव्याची शंकरपाळी याला बोलू शकता तयार झालेली आहे. आणि असे जाड जाड छान वाटतात खायला, मस्त. सगळ्या काढून घेते. हे असं काढायच्या. बघा, तुम्ही पाहू शकता कुठेही तुटलं नाही. आपला हा बॅटर तुटून पडल्या नाहीत असे कुठंच, व्यवस्थित तयार झालेल्या आहेत ह्या सगळ्या शंकरपाळ्या तयार. ते सगळ्या काढून घेते आणि इतक्या साऱ्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्याला स्लो गॅसवर तेल तापून घ्यायचं आणि गॅस स्लो ठेवायचा आणि ह्या एक एक वडी उचलून टाकायची, फ्राय करायची. अगदी याच्यामध्ये लाल रंग येईपर्यंत ह्याला चांगलं फ्राय करा, पण स्लो गॅसवर. हाय फ्लेम नाही करायचं. ह्याच्यामध्ये कडकपणा तयार होईपर्यंत सुरुवातीला अजिबात पलटी करू नका, नाहीतर रवा असतो खाली चिटकलेला असतो तेलामध्ये, त्यामुळं ते तुटला जाऊ शकतो. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या की लगेच पलटी नका करू. 1 मिनटं तरी पहिलं सुरुवातीला फ्राय होऊन द्या. आता मी बघा लगेच पलटी नाही केलं, थोडा वेळ गेला की मग याला असं पलटी करायचं. कडकपणा झाला की सहजपणे मग ते पलटी होतं, नाहीतर काय होईल, रवा चिटकलेला असतो खाली आणि आपण घाईघाईमध्ये जर पलटी केलं सगळं भुगावून जाईल. हे असं कडक होतं, मग हळूहळू याच्यामध्ये कडकपणा तयार होणार. स्लो गॅसवर करायचं. तर माझ्या घरची सध्या लाईट ये जा करत आहे, त्यामुळं प्लीज इग्नोर करा त्या गोष्टीला. सगळीकडेच पाऊस चाललेला आहे. तर पावसामध्ये आपल्याला गरमागरम खायचे जे पदार्थ असतात ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करणार आहे. म्हणजे कांदा भजे, बटाटे भजे, मिरची भजे, पकोडे, सगळं दाखवणार आहे. तर व्हिडिओला आणि चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईबर करा. हे बघा, आता हे सगळं झालेलं आहे तयार. काढून घेते. इतका सुंदर असा रंग येईपर्यंतच फ्राय करा. याच्यामधला कडकपणा तुम्ही बघू शकता, एकदम क्रिस्पी झालेला आहेत. स्लो गॅसवर फ्राय केल्यामुळं छानपैकी ह्या तळल्या जातात. एक्स्ट्रा ऑइल काढून घ्यायचं आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने ह्या आपल्या रव्याच्या शंकरपाळ्याच्यामध्ये सेट करायच्या. याला पेस्ट द्या थोडंसं, कारण की जास्त जागा म्हणजे चिपकल्या जाती ना, मग ते फ्राय करायला जरा अवघड जातं. त्यामुळे अशा मोकळ्या मोकळ्या टाकायच्या.
हे बघा. आता ह्यासुद्धा मी चांगल्या प्रकारे सेम प्रोसेसनी फ्राय करून घेते कडकपणा तयार होईपर्यंत, आणि मग आपण ह्याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. हे असं चमच्याच्या साहाय्याने याला आलटी पलटी करायचं. खूप सोपा नाश्ता आहे, तुम्ही कधीही करू शकता. आता हे सगळं काढून घेते आणि पाहू शकता हा आपला रवा आणि बटाट्याचा क्रिस्पी स्नॅक्स तयार झालेला आहे खाण्यासाठी. हा स्नॅक्सना तुम्ही भरपूर क्वांटिटी बनवू शकता. बॉटलमध्ये भरून याला पॅक करू शकता. एक 4-5 दिवस तरी हा टिकून राहीन, खराब होत नाही, कारण आपण फ्राय केलेला आहे. तिकडे बघू शकता किती छान क्रिस्पी असा हा रवा बटाट्याचा नाश्ता तयार झालेला आहे. लहान मुलासाठी ना एक छोटीशी भूक लागते बघा, अशा वेळेस ना तुम्ही हा नाश्ता झटकेपट त्यांना देऊ शकता. आणि विशेष म्हणजे चहासोबत खूप मस्त लागतो खायला. याचा क्रिस्पीपणा बघा, याचा कडकपणा बघा, हे बघा किती क्रिस्पी झालेला आहे. आणि आतून जो रवा शिजला गेला आहे नरम सॉफ्ट असा, आणि वरून असा क्रंची, खाता क्षणी इतका भारी वाटतो. सोबत गरमागरम चहाचा कप किंवा केचपसोबत, तुम्हाला जसंही आवडेल तुम्ही चटणीसोबत याला खाऊ शकता. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. लहान मुलांसाठी तर बेस्ट आहे, झटकीपट बनवू शकता, टिफिनमध्ये देऊ शकता त्यांना. आणि कोणी गेस्ट आले, पाहुणे आले तर झटकीपट स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशीच वेगवेगळ्या आणि मस्त मस्त रेसिपी मी दाखवत राहीन. चॅनलला सबस्क्राईबर करा. आणि कशी वाटली रेसिपी ट्राय नक्की करून बघा. अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे. फक्त रवा आणि बटाट्यापासून हे पदार्थ नाश्त्याचा तयार होतो. आपण काय करतो, रोज रोज मॅगी, उपमा, पोहे खातो, पण येतोच कधी कधी कंटाळा तेच खाण्याला. म्हणून जरा वेगळं काहीतरी ट्राय करून बघा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वस्त रहा, मस्त रहा.